लोभी सासू आणि हुशार सून. एका गावात कमलाबाई नावाची सासू राहत होती. स्वभावाने खूप लोभी, पैशासाठी काहीही करायला तयार. तिचा मुलगा रोहन साधा शांत स्वभावाचा. आणि घरात येते नवीन सून मीनल. मीनल शिकलेली, समजूतदार, पण स्वभावाने शांत. लग्नाच्या पहिल्याच दिवशी कमलाताई म्हणाली, आमच्याकडे एक नियम आहे, सून आली की माहेरून काहीतरी मोठं घेऊन यायचं. मीनल थोडी आश्चर्यचकित झाली, पण तिने काहीच बोललं नाही. दिवसेंदिवस कमलाबाईंची मागणी वाढत गेली. फ्रीज आण, सोने आण, पैसे आण. रोहन काही बोलत नव्हता. मीनल सगळं सहन करत होती, पण तिच्या मनात एक प्लॅन तयार होत होता. एक दिवस मीनलने हसत कमलाबाईंना सांगितलं, आई, माझ्या बाबांनी मोठी गुंतवणूक केली आहे. काही दिवसात आपल्याला खूप पैसे मिळणार आहेत. कमलाबाईंचे डोळे चमकले. खरंच? किती? मीनल हसली. खूप, पण थोडं थांबावं लागेल. कमलाबाई आता मीनलला खुश ठेवू लागल्या. तिच्यासाठी आवडीचे पदार्थ बनवणं, तिला काहीच काम न देणं, सतत तिची काळजी घेणं, कारण त्यांना पैशांची अपेक्षा होती. रोहनलाही आश्चर्य वाटत होतं. आई अचानक इतक्या कशा बदलल्या? एक दिवस मीनल म्हणाली, आई, पैसे मिळाले. एक अडचण आहे. कमलाबाई घाबरल्या. काय झालं? त्या पैशांसाठी आपल्याला आधी काही गुंतवणूक करावी लागेल. कमलाताई लगेच तयार. किती पैसे? मीनलने शांतपणे सांगितलं, 5 लाख. कमलाबाईने आपली सगळी बचत दिली. काही दिवस गेले, पण पैसे आले नाहीत. कमलाबाई चिडल्या. मीनल, पैसे कुठे आहेत? मीनल शांतपणे म्हणाली, आई, ना कोणती गुंतवणूक, ना कोणते पैसे. कमलाबाई हादरल्या. काय? मीनल गंभीर झाली. जसं तुम्ही मला सतत पैशासाठी त्रास दिला, तसंच तुम्हाला जाणवावं म्हणून मी हे केलं. रोहनही पुढे आला. आई, मी सगळं पाहत होतो, पण बोललो नाही. ही माझी चूक होती. कमलाबाईंचे डोळे पाणावले. मी इतकी चुकीची होते का? कमलाबाई रडत म्हणाल्या. मीनल, मला माफ कर. मी पैशाच्या मागे लागून नातं विसरले. मीनल हसली. आई, मला तुमचं फक्त प्रेम हवं आहे, पैसा नाही. त्या दिवसानंतर कमलाबाई पूर्णपणे बदलल्या. त्यांनी मीनलला मुलीसारखं मानलं. घरात प्रेम आणि आनंद परत आला. पैसा नातं विकत घेऊ शकत नाही, पण लोभ नातं नक्कीच तोडू शकतो. कमलाबाई आता पूर्णपणे बदलल्यासारख्या वागत होत्या. मीनलशी गोड बोलणं, कामात मदत करणं, मुलीसारखी आहेस तू, असं म्हणणं. घरात सगळं छान चाललं होतं. पण रात्री एकटी असताना कमलाबाई स्वतःशीच म्हणत होत्या, पैसे मिळाले असते तर बरं झालं असतं. लोभ अजून संपलेला नव्हता. गावात एक श्रीमंत बाई आली, शिल्पा. ती लोकांना मोठ्या नफ्याचं आमिष दाखवत होती. 10 लाख लावा आणि 20 लाख मिळवा. कमलाबाईंचे कान टवकारले. हीच संधी आहे. कमलाबाईने मीनल आणि रोहनला न सांगता उरलेली सगळी बचत, आपले सर्व दागिने, सगळं शिल्पाकडे दिलं. त्या खूप खुश होत्या. आता मी सगळ्यांना दाखवेन. काही दिवसांनी शिल्पा गायब. शिल्पाचं ऑफिस बंद. कमलाबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. माझं सगळं शेवटी कमलाबाईने सगळं कबूल केलं. रोहन संतापला. आई, तुम्ही पुन्हा तीच चूक केली. मीनल शांतपणे ऐकत होती. कमलाबाई रडत म्हणाल्या, माझ्या लोभाने सगळं संपवलं. सगळ्यांना वाटलं मीनल रागावेल, पण ती हसली. आई, पैसा गेला, पण आपण अजून एकत्र आहोत ना.
कमलाबाई आश्चर्यचकित. तू रागावली नाहीस? मिनल म्हणाली. चूक झाली, पण आता आपण ती सुधारूया. हुशार सून पुन्हा मैदानात आली. मिनलने तपास सुरू केला. लोकांशी बोलली, माहिती गोळा केली. शिल्पाचा माग काढला. तिला कळलं शिल्पा एक फसवणूक करणारी होती आणि अजूनही जवळच्या शहरात लपली आहे. मिनलने धाडसी पाऊल उचलले. मिनल आणि रोहन पोलिसांकडे गेले. पोलिसांनी प्लॅन केला आणि एका सापळ्यात शिल्पाला पकडलं. कमलाबाईंचे पैसे परत मिळाले. त्या रडत मिनलच्या पाया पडल्या. तू मला पुन्हा वाचवलंस. मी खूप चुकीची होते. मिनलने त्यांना समजावलं. आई, आता खरोखर बदलायला हवं. यावेळेस कमलाबाईंचा लोभ पूर्णपणे संपला. त्यांनी पैशापेक्षा नात्यांना महत्त्व दिलं. मिनलला खरंच मुलीसारखं प्रेम दिलं. रोहन हसत म्हणाला, आता आपलं घर खरंच घर झालं. एकच चूक पुन्हा केली तर ती चूक नसते, ती सवय होते. पण वेळेत बदललो तर आयुष्य बदलू शकतं. पण हे शांततेआधीचं वादळ होतं. शिल्पा पकडली गेल्यावर घरात पुन्हा शांतता आली होती. कमलाबाई आता खरोखर बदलल्या होत्या. त्या मिनलवर पूर्ण विश्वास ठेवत होत्या. पण एका रात्री अचानक फोन आला. तुम्हाला वाटतं खेळ संपला? अजून तर सुरुवात आहे. फोन कट. सगळे हादरले. ही सुडाची नवी चाल होती. काही दिवसांनी पोलिसांकडून बातमी आली. शिल्पा जामिनावर बाहेर आली आहे. कमलाबाई घाबरल्या. ती आता काय करेल? मिनल शांतपणे म्हणाली, यावेळी आपण तयार आहोत. शिल्पाने सरळ हल्ला केला नाही. तिने एक वेगळाच डाव खेळला. मिनलच्या नावाने खोटे कागद तयार केले. लोकांमध्ये अफवा पसरवल्या. मिनल लोकांना फसवते. हळूहळू गावात मिनलची बदनामी सुरू झाली. लोक तिच्यावर संशय घेऊ लागले. रोहनला सुद्धा प्रश्न पडू लागले. मिनल, हे सगळं खोटं आहे ना? मिनलच्या डोळ्यात पाणी आलं. तुलाही माझ्यावर विश्वास नाही का? कमलाबाई पुढे आल्या. माझ्या सुनेवर मला पूर्ण विश्वास आहे. यावेळी सासू सुनेच्या बाजूने ठाम उभी राहिली. मिनलने ठरवलं, आता थेट लढायचं. तिने शिल्पाविरुद्ध केस दाखल केली. कोर्टात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद सुरू झाले. शिल्पा आत्मविश्वासाने म्हणाली, सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. मिनल दोषी आहे. सगळे तणावात आले. तेवढ्यात मिनलने एक पेनड्राईव्ह काढली. त्यात शिल्पाचे खरे कॉल रेकॉर्ड, बनावट कागद तयार करतानाचे व्हिडिओ होते. कोर्टात सगळं उघड झालं. जज संतापले. हे सरळ फसवणूक आणि बदनामी आहे. शिल्पा गोंधळली. तिचा प्लॅन पूर्णपणे फसला. कोर्टाने निर्णय दिला. शिल्पाला शिक्षा आणि मिनल पूर्णपणे निर्दोष. गावात पुन्हा मिनलचा सन्मान वाढला. कमलाबाई रडत म्हणाल्या, मिनल, तू फक्त सून नाहीस, तू आमचं बळ आहेस. मिनल हसली. आई, घरात विश्वास असेल तर कोणतंही संकट छोटं असतं. रोहन दोघींकडे पाहून म्हणाला, आज खरंच मला माझं कुटुंब पूर्ण वाटतंय. हीच तर खरी जीत आहे. लोभ हरला आणि खोटं हरलं. सत्य आणि विश्वास जिंकले. घरात पुन्हा आनंद, हसू आणि प्रेम परत आलं. वाईट माणूस कितीही योजना आखो, जर घरात विश्वास असेल तर कुणीही ते तोडू शकत नाही. ही कथा आपल्याला आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ही कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.